मित्रांनो, मी लुपसची ट्रीटमेंट देतो आणि लुपस पूर्णपणे बरा होऊ शकतो. माझे आत्तापर्यंत बरेच पेशंट झालेले आहेत, जे अतिशय वाईट अवस्थेमधून आता पूर्णपणे लुपसमधून मुक्त झालेले आहेत. तर ही ट्रीटमेंट कशा पद्धतीची असते? तुमची सध्याची औषधं आहेत, त्याचं काय करायचं? किंवा ह्याला किती वेळ लागतो? मी नक्की काय करतो? मी आयुर्वेदिक औषधं वापरतो का ॲलोपॅथिक औषधं वापरतो? अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न पेशंटकडनं विचारले गेलेले आहेत आणि ह्या सगळ्याची उत्तरं व्यवस्थित एका जागी आणि सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने द्यावी, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. आता जर तुम्ही ऑनलाईन सर्च केला, व्हिडिओ बघितले किंवा Google सर्च केलं, Wikipedia बघितलं, तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, की लुपसला उपचार नाही किंवा लुपस बरा होत नाही. म्हणजे देअर इज नो क्युअर फॉर डिसीज असं लिहिलेलं असतं. आणि जेव्हा मी म्हणतो, की लुपस मी बरा करतो किंवा माझ्या ट्रीटमेंटमुळे लुपसचे पेशंट बरे होतात, ह्याचा अर्थ काय आहे, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बरं होणं म्हणजे कसं आहे, की समजा आपल्याला न्यूमोनिया झाला किंवा डायरिया झाला, कॉलरा झाला, तर अशा प्रकारचे जे आजार आहेत, ज्याला आपण इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग किंवा कुठल्यातरी जंतूमुळे होणारे रोग, तर ते बरे होतात. म्हणजे मलेरिया झाला, मी क्लोरोक्विनच्या गोळ्या घेतल्या आणि मी बरा झालो, हे शक्य आहे. हे होऊ शकतं. परंतु बरेचसे आजार जे आहेत, ते बरे होतात म्हणजे काय होतं? आता उदाहरणार्थ आपण डायबिटीज घेऊयात. तर डायबिटीज बरा होऊ शकतो का? तर त्याचं असं आहे, की डायबिटीज बरा होणं आणि न होणं ह्या कन्सेप्टच वेगळ्या आहेत. जेव्हा माझी शुगर ही 3 महिने, 6 महिन्याकरता नॉर्मल असते. डायबिटीसमुळे होणारे त्रास मला होत नाहीत. डायबिटीसमुळे होणारे किडनीचे त्रास, डोळ्याचे त्रास वगैरे मला होत नाहीत आणि जर असंच चालू राहिलं, तर आपण असं म्हणू शकतो, की डायबिटीस माझा बरा झालेला आहे. म्हणजे डायबिटीस पूर्णपणे निघून गेलेला नसतो, परंतु डायबिटीस मला छळत नाही या अवस्थेला गेलेला असतो. त्याचप्रमाणे जेव्हा मी लुपसची ट्रीटमेंट देतो, तेव्हा लुपसपासून होणारा त्रास पेशंटला होत नाही. पेशंट इव्हन विसरून सुद्धा जातो, की त्याला लुपस झालेला होता. आणि मी जे काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही पाळल्या, तर भविष्यात सुद्धा तुम्हाला लुपसचा काहीही त्रास होणार नाही. आणि हे सगळं होताना तुम्हाला गोळ्या औषधं घ्यायची सुद्धा गरज राहणार नाही. ह्याला आपण बरा झाला असं म्हणू शकतो. तर मी ट्रीटमेंट दिल्यानंतर लुपस अशा प्रकारे बरा होतो. जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत, तर तो लुपसचा त्रास पुन्हा तुम्हाला उद्भवू शकतो. परंतु मी सांगितलेल्या गोष्टी पाळल्या, तर तुम्हाला लुपस छळणार नाही, तो आटोक्यात राहील आणि तो तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. आता माझी ट्रीटमेंट कशी आहे, मी नक्की काय करतो, हे मी व्यवस्थित समजावून सांगतो. जेव्हा पेशंट पहिल्यांदा मला संपर्क साधतो, तेव्हा मी माझा नंबर दिलेला आहे खाली WhatsAppचा नंबर आहे. त्याच्यावरती हाय म्हणून मेसेज पाठवतात. मला इथं सांगितलं पाहिजे, की जो काही नंबर खाली दिलेला आहे, तो जर तुम्ही डायरेक्ट लावला तर लागणार नाही. कारण मी जेव्हा माझ्याकडे बरेच दिवसभर पेशंट असतात, त्यांच्याशी बोलताना अडथळा येऊ नये म्हणून हा फोन लागणार नाही अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. हा नंबर फक्त WhatsAppचे टेक्स्ट मेसेज, त्याच्यामध्ये इमेजेस म्हणजे फोटोज वगैरे, वगैरे साठी वापरता येतो. परंतु डायरेक्ट कॉल लावला तर तो लागणार नाही. नंतर एकदा हा मेसेज आला, की मग मी त्याला विचारतो, की "बाबा रे, हे काय आहे? म्हणजे नुसतं हाय का म्हणतोयस? काही त्रास आहे का? काही आजार आहे का? का काही काही स्कॅम आहे? का काही तुला लोन विकायचं आहे? किंवा काय मला गाडी विकायची आहे?" म्हणजे असे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे हाय असा काही मेसेज पाठवू नका. तुम्ही असं लिहा कमीत कमी, की मला ल्युपसचा आजार आहे आणि मला त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे. एवढं एक वाक्य लिहा फक्त. म्हणजे मग बाकीचे प्रॉब्लेम कमी येतात. ह्याच्यापुढे जाऊन तुम्ही जर तुमचे रिपोर्ट्स
आणि तुमची प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधाची चिठ्ठी ही डायरेक्ट पाठवली या WhatsAppवरती मेसेज म्हणून किंवा फोटो म्हणून तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे पेशंट माझ्याशी संपर्क साधतात. मी फक्त ऑनलाईन म्हणजे एकमेकांशी व्हिडिओद्वारे बोलून म्हणजे WhatsApp व्हिडिओ कॉल असेल किंवा बाकीचे Zoomसारखे प्रकार असतील, त्याच्याद्वारेच ट्रीटमेंट देतो. मी प्रत्यक्ष पेशंटला भेटत नाही, कारण त्याची गरज मला पडत नाही. मी पुण्यात असतो, परंतु पुण्यातसुद्धा मला येऊन भेटायची काहीही गरज नाही. मग एकदा तुमचे रिपोर्ट्स बघितले, तुमची अवस्था काय आहे, तुमचे फोटोज म्हणजे तुमच्या अंगावरती काय रॅश आहे, केस गळालेले किती आहेत, बाकीचे काय आजार आहेत, सांधेदुखी काय आहे, हे सगळे फोटोज मग जे काही तुमच्या तपासण्या केलेल्या असतील म्हणजे ANA टेस्ट असेल, बाकीचे काही टायटर्स असतील किंवा किडनीचे रिपोर्ट्स असतील, हे सगळे मी बघतो. त्याच्यावरून मला साधारण अंदाज येतो, की पेशंटची कशी अवस्था आहे. काही-काही पेशंटना औषधांवरती बरे असतात, त्यांना काहीच त्रास होत नसतो. काही पेशंटना औषधं असून सुद्धा प्रचंड ताप येतो, रॅश येतो, केस गळतात, सांधे दुखतात, किडनी खराब होते, किडनीमधून प्रोटीन जातं. म्हणजे अशा बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स पेशंटला या लुपसमध्ये असतात. म्हणजे एका बाजूला पेशंटला काहीही होत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला पेशंटला भयंकर त्रास होतोय. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पेशंट मी बघितलेले आहेत. मग हे सगळं बघितलं, की त्याच्यानंतर मग मी पेशंटला डायरी लिहायला सांगतो. डायरी लिहिणं हा प्रकार मी स्वतः विकसित केलेला आहे. डायरीमधून मला बऱ्याच गोष्टी कळतात. डायरी वाचायला मी शिकलेलो आहे. डायरीमध्ये पेशंटला मी रोज काय खातो, काय पितो, झोपतो कधी, दुखतं कधी, गोळ्या कुठल्या घेतल्यात, ताप आलाय का, अशा सगळ्या प्रकारची माहिती लिहायला सांगतो आणि साधारणतः 1 आठवडा ही डायरी पेशंटला मी लिहायला सांगतो. ही डायरी एकदा मी बघितली, की मग मला पूर्ण अंदाज येतो, की पेशंटची सध्याची अवस्था काय आहे आणि त्याच्यानुसार मग आपण ट्रीटमेंट सुरू करतो. ट्रीटमेंट जेव्हा सुरू करतो, तेव्हा आपण दर आठवड्यातून एकदा डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर बोलतो. त्याच्यामध्ये पेशंटचे नातेवाईक म्हणजे पेशंट हे लुपसचे शक्यतो महिला असतात. तर त्यांचा नवरा असेल, मुलगी असेल, सासू असेल, असे जे कोणी घरी असतील, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलतो. त्यांना सगळं समजावून सांगतो आणि मग आपण ट्रीटमेंट सुरू करतो. ट्रीटमेंटमध्ये दर आठवड्याला मी काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो, ज्या तुमच्या आजाराशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे त्याचं खाणं कसं असेल, त्याच्या व्यायाम कसे असतील, हे तुम्हाला सगळं मी समजावून सांगतो आणि डायरी लिहिणं तुम्ही सुरू ठेवता. मग 7 आठव मग 1 आठवडा झाला, की मग पुन्हा मी त्या आठवड्याची डायरी बघतो. त्यात काय फरक केलाय? मी सांगितलेल्या गोष्टी पाळतायत का नाही? तुम्हाला ॲक्चुअली काही फरक पडतोय का परिस्थिती खराब होतीये? हे सगळं मला पुन्हा पुढच्या आठवड्याचं कळतं आणि असं करत, करत, करत आपण ही ट्रीटमेंट सुरू ठेवतो. आता या ट्रीटमेंटला किती वेळ लागतो? तर माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार पेशंटची अवस्था अतिशय खराब असेल, तर 2 ते 3 महिने लागतात आणि जर पेशंट चालता-फिरता आणि एखाद दुसरा रॅश किंवा थोडे केस गळतायत किंवा थोडे सांधे दुखतायत म्हणजे असा छोटा माईल्ड कंडिशनमध्ये असेल, तर 1 महिन्यामध्ये पेशंटचा त्रास हा एकदम कमी होतो. मी जी ट्रीटमेंट देतो त्यात मी कुठल्याही प्रकारची औषधं म्हणजे आयुर्वेदिक औषधं, ॲलोपॅथिक औषधं, गोळ्या, इंजेक्शन, मलम किंवा काय सप्लिमेंट, व्हिटॅमिन काहीही वापरत नाही. ते वापरायची मला गरज लागत नाही आणि हे न वापरता सुद्धा पेशंट बरा होतो. ही माझी ट्रीटमेंटची स्पेशालिटी आहे, विशेषत्व आहे आणि हा सगळा जो प्रोग्राम आहे, तो मी स्वतः विकसित केलेला आहे. ते पेशंटची डायरी लिहिणं, पेशंटला ट्रीटमेंट देणं, पेशंटची औषधं बंद करणं, हे सगळे प्रकार यशस्वीपणे साधारण 3 महिन्यामध्ये संपतात आणि ह्या अशा प्रकारच्या ट्रीटमेंट मी बऱ्याच पेशंटना वापरून त्यांचा ल्युपस बरा केलेला आहे. आता जेव्हा पेशंटला ल्युपस नवीन होतो, तेव्हा त्याला काही लगेच स्वप्न नाही पडत, की आपल्याला ल्युपस झालाय. तर त्याला काहीतरी आजार होतात किंवा काहीतरी त्रास होतो. म्हणजे केस गळतात, अंगावरती चट्टे येतात,
सांधे दुखायला लागतात, झोपेला त्रास होतो. म्हणजे अशा प्रकारचे काहीतरी प्रॉब्लेम्स त्याला तयार होतात. मग हा पेशंट त्यांच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो, जे बऱ्याच वेळा एम-बी-बी-एस असतात, बी-एम-एस असतात, बी-एच-एम-एस असतात. मग त्यांची काही गोळ्या औषधं काही दिवस सुरू राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा एन-एस-सी-आय-डी म्हणजे आयबुप्रोफेन किंवा कॉम्बिफ्लॅमसारखी औषधं असतात. तापासाठी पॅरासिटामॉल किंवा क्रोसिनसारखी औषधं दिली जातात. मग ह्याच्यातून सुद्धा आराम पडत नाही म्हटल्यावर मग तुम्हाला एम-डी मेडिसिनकडे रेफर केलं जातं. मग ते लोक तपासण्या करतात. तपासण्यामध्ये बऱ्याच वेळा ल्युपस आहे हे कळतं. म्हणजे त्या पॉइंटला पहिल्यांदा पेशंटला कळतं, की आपल्याला ल्युपस किंवा एस-एल-ई झालेला आहे. मग एम-डी मेडिसिन पण ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे उपचार करू शकतात किंवा मग बऱ्याच वेळा ते रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून एक वेगळी स्पेशालिटी ब्रांच आहे, त्यांच्याकडे पाठवतात. मग रुमॅटॉलॉजिस्ट हे वेगळ्या प्रकारची काही औषधं सुरू करतात. त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आहे, वायसोलोन किंवा प्रेडनिसोलोन आहे, मेथोट्रेक्सेट आहे, सायक्लोस्पोरिन आहे. तर अशा वेगळ्या प्रकारची औषधं सुरू करतात. आता अलीकडे बायोलॉजिक्स म्हणून काही इंजेक्शन्स निघालेली आहेत, रिट्युक्सिमॅबसारखी, ती सुद्धा सुरू केली जातात आणि मग पेशंट थोडा कंट्रोलमध्ये राहतो. परंतु ह्यात प्रॉब्लेम असा आहे ल्युपसमध्ये, की एकतर आपल्याला औषधांवरती खूप खर्च येतो. सारखा त्रास सुरू राहतो. म्हणजे त्रास संपतच नाही. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष गेली तरी त्रास ऑन एंड ऑफ म्हणजे चालू आहे, बंद आहे, थोडा कमी आहे, पुन्हा एकदम मध्येच वाढतो. अशा प्रकारे हा आजार चालूच राहतो. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे बी-एम-एस डॉक्टर, मग एम-डी मेडिसिन डॉक्टर, मग रुमेटॉलॉजिस्ट ह्यात माझा रोल काय आहे, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बऱ्याच जणांना असं वाटतं, की मी आहार वापरतो म्हणजे जेवण काय खायचं ते सांगतो म्हणजे मी डायटिशियन आहे. तर मी डायटिशियन नाहीये. म्हणजे डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट ज्यांना आपण म्हणतो, की की ही जी तज्ञ मंडळी आहेत खाण्याच्या म्हणजे आहाराच्या बाबतीतली, तर ती तुमचा आहार ठरवतात, परंतु त्यांना लुपसबद्दल स्पेसिफिक माहिती नसते. त्यांना थोडीफार माहिती असते, परंतु त्यांना प्रत्येक आजार डिटेलमध्ये माहिती नसतो. ते तुमचा आहार कसा असावा ह्याच्याबद्दल साधारणतः मार्गदर्शन करतात. न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन हे बऱ्याच वेळा वजन कमी करणे, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा मग बाकीचे म्हणजे लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत, तर त्याच्याबद्दल जास्त तुम्हाला मदत करू शकतात. ऑटोइम्यून डिसीज जो ल्युपस आहे, त्याच्यामध्ये पण ते मदत करू शकतात. परंतु ती त्यांची स्पेशालिटी नाही आहे. ल्युपसचा जो आजार आहे, ल्युपसमध्ये शरीरात काय बदल होतात, ह्याच्याबद्दल डीप नॉलेज जे रुमॅटॉलॉजिस्टना असतं, ते डायटिशियनना नसतं. त्याच्यामुळे डायटिशियन हे थोडे जनरल टाइपचे स्पेशालिस्ट आहेत. म्हणजे जनरल म्हणजे ते आहाराबद्दल तुम्हाला माहिती देतील, परंतु एखाद्या आजारासाठी स्पेसिफिक म्हणजे थायरॉईड असेल, सोरायसिस असेल, तर त्याच्यासाठी काय आहार असावा, हे असं ते स्पेशल सांगत नाहीत. तर जनरल आहार कसा असावा, हे मुख्यत्वे ते सांगतात. पण मी स्वतः डायटिशियन नाहीये. मी स्वतः न्यूट्रिशनिस्ट नाहीये. तर माझा जो रोल आहे, तो साधारणतः रुमॅटॉलॉजिस्टच्या बरोबरीने आणि त्याच्या बाजूला असा आपण समजू शकतो. कारण माझ्या ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा तुम्हाला रुमॅटॉलॉजिस्टकडे जायची आवश्यकता आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवायची आवश्यकता आहे. त्यांच्या ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत, त्या पाळायची आवश्यकता आहे. आता मी जी ट्रीटमेंट देतो, त्याच्यामध्ये गोळ्या औषधं मी बंद करायला सांगत नाही. तर मी हे कसं होतं ट्रान्झिशन, की गोळ्या औषधं ही कशाप्रकारे बंद होतात, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता उदाहरणार्थ एक लहान बाळ आहे, जे सध्या नुकतंच रांगायला लागलंय आणि चालायला लागलंय. म्हणजे 9 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. मग ते असं उठतं, धडपडतं, पुन्हा खाली पडतं आणि हे करत असताना त्याला पडू नये म्हणून आपण एक पांगुळ गाडा आणून देतो. मग त्या गाड्याला ते धरतं आणि चालतं हळू तर त्या प्रकारे ल्युपसमध्ये रुमॅटॉलॉजिस्ट किंवा एम-डी मेडिसिन लोक जी औषधं देतात, ती या पांगुळ गाड्यासारखी पेशंटला दगवून ठेवतात. त्याचा त्रास कमी करतात. त्याचं आयुष्य थोडं सुकर करतात. परंतु प्रॉब्लेम असा आहे, की हा पांगुळ गाडा ज्या दिवशी किंवा ज्या क्षणी आपण काढू, त्या क्षणी पुन्हा त्रास वाढतो.
मी जी ट्रीटमेंट देतो त्याच्यामध्ये हा पांगुळ गाडा हळू-हळू करत कसा बाजूला करता येईल आणि पेशंटच्या पायामध्ये स्वतः कशी ताकद तो स्वतःच्या पायावरती उभा राहील अशी तयार होईल, हे करणं माझं काम आहे. त्याच्यामुळे हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे, म्हणजे पेशंटला पूर्ण औषधांवरती कंट्रोल होतोय, तिथपासून औषधं बंद करून सुद्धा पेशंटला काही त्रास होत नाहीये. हा जो कालावधी आहे, तो साधारणतः 2 ते 3 महिन्याचा असतो. त्या कालावधीमध्ये तुम्हाला सध्या चालू असलेली ट्रीटमेंट सुरू ठेवणं आवश्यक आहे. ती जर तुम्ही बंद केली, तर तुमचा आजार लगेच फ्लेअर अप होईल. लगेच ताप यायला लागेल, लगेच राश वाढायला लागेल. तर असे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून त्या ट्रीटमेंट तुम्ही सुरू ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा माझी ट्रीटमेंटचा परिणाम हळू व्हायला लागेल आणि तुम्हाला ॲक्चुअली परिणाम व्हायला लागेल त्याच्यावरती, म्हणजे तुमचं रॅश कमी होईल. अ, नंतर तुम्हाला सांधे दुखणं कमी होईल, केस जे गळालेले ते पुन्हा वाढतील. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला इफेक्ट यायला लागतात, तेव्हा तुम्ही तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टकडे किंवा एम-डी मेडिसिन डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडनं औषधं कमी करून घ्यायची आहेत. मी औषधं सुरू पण करत नाही आणि मी औषधं बंदही करत नाही. कारण तुमची जी सध्याची ट्रीटमेंट सुरू आहे, त्याच्यामध्ये माझा एकही पैशाचा हस्तक्षेप नसतो. त्याच्यामध्ये मी येत नाही. आणि जेव्हा तुमची अवस्था सुधारते, तेव्हा रुमॅटॉलॉजिस्ट स्वतःहून तुमची औषधं बंद करतील. कारण त्या क्षणी तुम्हाला औषधांची गरज कमी झालेली असेल आणि 3 महिन्यानंतर ती संपलेली असेल. त्याच्यामुळे हे तुम्ही समजून घ्या, की माझी ट्रीटमेंट ही रुमॅटॉलॉजिस्टच्या ट्रीटमेंटला पर्याय नाहीये, तर त्याला जोड म्हणून वापरायची आहे आणि हळू आपल्याला औषधांशिवाय आजार बरा करायचा आहे. आता 3 महिन्यानंतर जेव्हा औषधं बंद होतात आणि त्रास पण राहत नाही, तेव्हा त्याच्यानंतर काय करायचं? तर मी जे काही तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, ते तसंच चालू ठेवायचंय. म्हणजे मी सुरुवातीला 10 ते 12 आठवडे म्हणजे साधारण 3 महिने दर आठवड्याला तुम्हाला भेटतो आणि जेव्हा तुम्ही स्टॅबिलाईज व्हाल, तुमचे आजार एकदम कमी होईल, तुमच्या गोळ्या बंद होतील, तेव्हा मग आपण दर महिन्यानी एकदा असं भेटतो. पुढचे साधारण 3 ते 4 महिने आणि नंतर मात्र मग तुम्हाला मी समजावून सांगतो आणि मग आपली ट्रीटमेंट त्या ठिकाणी संपते. परंतु मी जे काही तुम्हाला समजावून सांगणार आहे तुमच्या आजाराशी संबंधित, ते तुम्ही पथ्य म्हणून पुढे चालू ठेवणं अतिशय आवश्यक आहे. जर ते तुम्ही पाळलं नाही, तर पुन्हा तुम्ही लुपसच्या त्या चक्रामध्ये अडकाल. त्याच्यामुळे ह्या लुपसचं जे चक्र आहे, की सारखी हॉस्पिटल, सारख्या ॲडमिशन्स, सारखी औषधं, तपासण्या, डॉक्टर्स, व्हिजिट्स आणि सारखा खर्च. तर ह्याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंटला या. माझ्याकडे ट्रीटमेंटला जेव्हा तुम्ही याल, तेव्हा तुमचं ल्युपसचं डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला ल्युपस झालेला आहे, हे कन्फर्म झालेलं असेल. त्याच्या टेस्ट ज्या आहेत, ANA वगैरे, तर त्या उपलब्ध असतील. म्हणजे त्याचे रिपोर्ट्स मला बघायला पाहिजेत आणि तुमची जी काही सध्या औषधं सुरू आहेत, ती मला बघायला पाहिजेत. मी स्वतः लुपसची औषधं देऊ शकतो का? तर देऊ शकतो. मी आयसोलोन प्रिस्क्राईब करू शकतो. मी मेथोट्रेक्सेट प्रिस्क्राईब करू शकतो. परंतु मग माझ्यात आणि रुमॅटॉलॉजिस्टमध्ये फरक राहत नाहीये. तर माझी जी ट्रीटमेंट आहे, ती औषधं बंद करून सुद्धा पेशंट कसा बरा होईल, म्हणजे लुपस ॲक्चुअली बरा करायचा. म्हणजे मी जे सांगतोय ते जर तुम्ही पाळलं, तर तुम्हाला औषधं खायची पण वेळ येणार नाही आणि तुम्ही लुपस विसरून पण जाल. या अवस्थेत जेव्हा पेशंट जातो, तेव्हा तो आपण बरा झालाय असं म्हणतो आणि म्हणून मी म्हणतो, की माझ्या ट्रीटमेंटमुळे पेशंट्स बरे होतात. ह्याच्या उपर जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती तुमच्या शंका विचारा. ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर तुमचे रिपोर्ट्स आणि फोटोज पाठवा, प्रिस्क्रिप्शन्स पाठवा आणि मग मी तुम्हाला त्याचं जजमेंट घेऊन आणि तुमचा आजार कुठल्या लेव्हलला आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, ह्याची सगळी माहिती घेऊन आपण ट्रीटमेंट सुरू करू शकू. तुम्हाला काय कॉमेंट्स करायच्या आहेत त्या तुम्ही लिहा किंवा डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा आणि ह्या लुपसच्या चक्रामधून कायमचं बाहेर पडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. धन्यवाद.